चला तर मंडळी, यंदा दिवाळी तेलात नव्हे जिभेवर विरघळणारी बिस्किटांसारखी खुसखुशीत शंकरपाळी करण्यासाठी 1 किलो मैदा, 310 ग्रॅम साखर, 180 ग्रॅम वितळलेलं तूप घेतलं। या कपने 8 कप मैदा होता, तर अर्धा कप दूध, अर्धा कप पाणी दोन्ही मिळून 1 कप घातलं। साखर घातली, मध्यम आचेवर साखर विरघळेपर्यंत गरम केलं। उकळी काढायची नाही आणि गार करायचं। घेतलेलं तूप कडकडीत गरम करायचं। मैद्यामध्ये 2-3 चिमूट मीठ घालायचं, तूप घालायचं, मोहन लावायचं चांगलं चोळून। नंतर गार झालेलं मिश्रण थोडं थोडं घालायचं आणि पीठ मळायचं। इतक्या मिश्रणात छान घट्ट पीठ मळलं जातं। 10 मिनिटं झाकून ठेवायचं। नंतर 5-6 मोठे मोठे गोळे करायचे। एक लाटी घ्यायची, पोळी लाटायची आणि या पद्धतीने फोल्ड करून चौकोन करायचं आणि परत एकदा लाटायचं, म्हणजे भरपूर लेअर पडतात। अर्धा सेंटीमीटर उंचीची जाडी असावी। कडा कापायची आणि शंकरपाळी कट करायची। एका वेळेला 2-3 पोळ्यांची कट केली। चांगल्या गरम तेलात लो मीडियम फ्लेमवर तळायची। धूर येईल इतकं कडकडीत तेल नको। शंकरपाळी घालायची, मिनिटभरानंतर सतत ढवळत मस्त तांबूस रंगावर तळायची। चौपट फुलतात, मस्त लेअर सुटतात। सविस्तर प्रमाणाने टिप्ससह डिटेल रेसिपी आहे चॅनलवर। टायटलमधल्या त्रिकोणावर क्लिक करून पहा आणि शंकरपाळी बनवा।